थँक्यू, धन्यवाद राहुल. धावसंख्या थँक्यू. चौथा सामना आजच्या दिवसातला सुरू होतोय, तो खार्डी वर्सेस शिळगाव. नाणेफेकीचा कौल जिंकला तो विशाल आलिमकर संघाचे कर्णधार शिळगाव संघाचे, आणि त्यानंतर त्यांनी आमंत्रित केले ते सूरजला म्हणजे खार्डी संघाच्या कर्णधाराला फलंदाजी करण्यासाठी. पाहायचंय पंचाच्या भूमिकेत महेश वेले आणि निलेश म्हात्रे. नवाबाडा क्रिकेट संघ, जुनी डोंबिवली क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर मोठागाव क्रिकेट संघ यांच्या विद्यमानाने आयोजित ही डोंबिवली ग्रामीण चषक. खरंच कौतुकास्पद बात. माझ्यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत काका मात्रे, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. या स्पर्धेबद्दल तुमच्यामध्ये मी म्हणायचं की ही स्पर्धा खरं त्यांनी एक विडा उचललाय, खरं अप्रतिम आयोजन. या स्पर्धेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काका? या दरम्यान घारिवलीचे सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हावं. ठीक आहे, वळूया मैदानाकडे. सामना सुरू होतोय, टाइम मॅच करून घ्यायचा आहे. 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कव्हर करायचे. संजय वास्कर पहिलं षटक घेऊन येत आहे आणि समोर जातोय स्ट्राईक एंडला संघाचा कर्णधार विशाल. ओ द विकेट. चेंडू ड्राईव्ह केला, क्षेत्रसज्ज, त्याला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर, फरार, चौकार. नेहमीच्या स्टाईलने त्याने स्वतःची डावाची सुरुवात केली आहे. संघाच्या डावसंख्येला आकार देतोय. धावसंख्या दाफलकावर 4. वैयक्तिक धावसंख्या त्यांनी नोंदवली आहे 4. विशाल आलिमकर स्ट्राईक एंडला. संजय वास्कर अनुभवी गोलंदाज खार्डी संघाच्या माध्यमातून हा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड एज, चेंडू मागे जातोय फ्लाइंग स्लिप मध्ये. नयन आहे तिथे, चेंडू कव्हर करतायत आणि तो पण चेंडू निर्धाव. विशाल आलिमकर निश्चित एक वादळ आहे मैदानामध्ये, अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाज. विशाल मात्रे तिथे ऑन साइडला पूल कडे. वॉट अ शॉट, वॉट एक्झिक्युशन. चेंडू सीमाच्या बाहेर, आउट ऑफ फॉर्क, षटकार. थँक्यू. थोडीशी मिस्टेक झाली. ऍक्च्युली खार्डी संघ फलंदाजी करतोय, त्या संघाचा विशाल मात्रे हा फलंदाजी करतोय. विशालच्या बॅटमधून चौकार आणि एक षटकार आता मात्र येतोय. विकी अजूनही नॉन स्ट्राईक एंडलाय. धावसंख्या तरी धावफलकात ती दुहेरी अंकामध्ये 10. चांगले सुरुवात आपल्या संघासाठी, जबरदस्त ब्राईट स्टार्ट करून देतोय तो विशाल. संजय वास्कर ओ द विकेट. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला, चेंडूला कव्हरच्या डोकरना काढायचं होतं. पूर्णपणे बीट झाले फलंदाज आणि यशीच्या मागे संघ नायक विशाल आलिमकर चेंडू कव्हर करतायत. बेल्स उद्ध्वस्त केल्या होत्या, पण पाहिलं की पंच अपील केलं होतं पंचांकडे, पण क्रीजच्या बाहेर निघाले नव्हते फलंदाज. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. व्हेरिएशन आणतात, विविध आणतात आपल्या गोलंदाजीमध्ये. संजय वास्कर अनुभवाचा पूर्णपणे इथे पणाला लावतात अनुभव आपला. हा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू मागे जातोय. बाईच्या स्वरूपातल्या 4 धावा आणि या चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चार धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. एकूण धावसंख्या दाफलकर 14. सोबत गुणसंख्या केली, गुणच काम पाहतात. फुल टॉस चेंडू आहे, एक्झिक्यूट करू शकले नाही लो फुल टॉस चेंडूला. सोबत आज गुणसंख्या केली म्हणून प्रथमेश सुर्वे माझ्यासोबत कामगिरी बजावत आहेत. रवी रावतला थोडीशी आम्ही रेस्ट दिली आहे ॲज अ स्कोरर. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक स्पर्धा होते पेंटरकर कॉलेजच्या मैदानावर, तिथे सुद्धा तुम्ही पाहाल ॲज अ स्कोरर म्हणून रवींद्र रावतला. तर एक षटक संपलं, एका षटकाखेर या पॉवर प्लेच्या षटकात तब्बल 14 धावा कुठल्या आहेत. फलंदाजाने फक्त यामध्ये 10 धावा कुठल्या आहेत, पण क्षेत्ररक्षणात थोडीशी डिलाईज झाली. इथे मात्र बाईच्या स्वरूपात 4 धावा ऍड झाल्या आहेत संघाच्या खात्यामध्ये. एकूण आपल्याला धावा मिळता पाहायला मिळते त्या एका षटकाखेर 14. भरपूर कटआउट तुम्ही पाहू शकता. प्रत्येक टॉवरला एक कटआउट तुम्ही पाहताय आणि त्या प्रत्येक टॉवरच्या कटआउटला जर चेंडू जाऊन लागतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे त्या फलंदाजासाठी.
पहिल्या चेंडूवर 4 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि मात्र 5व्या चेंडूवर बाईच्या स्वरूपात तर 4 धावा ऍड होत आहेत. पंच काही रिकन्सिलेशन करतायत आमच्या आयोजकांबरोबर आणि सामना कंटिन्यू करतायत. सेकंड ओव्हर बाबूया दुसऱ्या षटक इथे कोण घेऊन येतोय? विशाल येतोय स्वतः गोलंदाजी करण्यासाठी. विशाल आलिमकर त्याचा संघ आहे तो म्हणजे शिळगाव. पण आता मात्र नाणेफेक जिंकून त्यांना टार्गेट चेस करायचं आहे म्हणून त्यांनी फलंदाजी करण्यासाठी त्यांना विनंती केली ती म्हणजे खार्डी संघाला. गावदेवी क्रिकेट संघ खार्डी या नावाने हा संघ खेळत असतो आणि त्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सुद्धा आयोजित केली जाते खार्डीच्या मैदानावर. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे. नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय फलंदाज विकी आता मात्र येतात स्ट्राईक एंडला. 6 चेंडू त्यांनी वाट पाहिली पण एकही चेंडू फेस करण्याची त्यांना संधी मिळाली नाही. पण आता मात्र दुसऱ्या षटकात पहिला चेंडू फेस करता येते आणि गोलंदाज येते विशाल आलिमकर. 14 धावा पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या त्यांनी कुठल्या आहेत मैदानावर. इंडिया क्रिकच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं अपडेट्स तुम्ही पाहू शकता. स्कोर अपडेट्स आणि त्यांची पूर्ण टीम इथे सज्ज आहे. हे तुम्हाला अपडेट्स तुम्ही त्या ॲप्सवर तुम्ही जाऊन पाहू शकता. ॲप्लिकेशन आहे इंडिया क्रिक आणि त्याचबरोबर www.tenniscricket.in च्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा केली जाते. तुम्हाला जास्त काही मेहनत करायची नाहीये. यूट्यूबला जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे डोंबिवली ग्रामीण चषक आणि त्यात तुम्हाला एक लाईव्ह लिंक येईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही सामना एन्जॉय करू शकता तुमच्या घर बसल्या मोबाईलमध्ये आणि लॅपटॉप्समध्ये. राऊंड विकेट विशाल. फुल टॉस आहे. बिरकावून दिला चेंडूला. चेंडू डीप मध्ये वन बाउन्स सीमारेषा बाहेर फरार. चौकार. तसं सर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही संघ गावदेवी खार्डी किंवा शिळगाव आजूबाजूचे संघ आहेत आणि 3 वर्षानंतर एकमेकाच्या समोर आले. हे एक आणखी वैशिष्ट्य. सरप्राईज कारण आज आतापर्यंत मी पाहिलं की बऱ्याच वेळा वर्षभरात तुम्ही 2-3 वेळा एकमेकांसमोर येतात पण 3 वर्षाचा कालावधी आहे त्यामुळे थोडासा वेळ घेणार. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण सज्ज पण चेंडू कव्हर करून निलेश आहे तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण अचूक फेक स्टंपच्या दिशेने पण या मात्र डावखोला फलंदाज आपलं खातं निश्चित उघडलं. 4 धाव्याने धावसंख्येला आकार दिली धावफलकावर. 1 धाव्याने पुढे सरते धावसंख्या 19 या धावसंख्येवर. थँक्यू प्रथमेश माझ्यासोबत गुणसंख्या म्हणून काम पाहत आहेत. धावसंख्या झाली धावफलकावर 19. या षटकात धावा ज्या आल्या ते म्हणजे 5. एक चौकार आलाय आणि दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल. तर विक्रम शिलार यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत डोंबिवली ग्रामीण चषकामध्ये. स्ट्राईक एंडला येतो फलंदाज विशाल म्हात्रे. विशाल वर्सेस विशाल. पाहूया पहिला चेंडू त्यांनी निश्चित टॉस केला होता. मात्र प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात त्या प्रयोगाला सफल झाले नाही पण चौकार पाहायला मिळाला. आता मात्र विशाल पाहूया कशा प्रकारे विशालची गोलंदाजी फेस करतायत. धावसंख्या 19 विदाउट लॉस. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असणार आहे तो विशालचा. फुल टॉस आहे. लो फुल टॉस करताय. चेंडूला ऑन साईडला खेळतायत. वाईडिश लॉंग ऑनचा खेळाडू होता चेंडूवर. चेंडू कव्हर करण्यासाठी हेमंत आणि तोपर्यंत विशालच्या खात्यामध्ये 1 धाव संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. एकूण धावसंख्या धाव फलकावर 20. स्ट्राईक एंडला येतात ते डावखोरे फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समॅन विकी. डावखोरे फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. पाहूया आतापर्यंत एक चौकाराने निश्चित सुरुवात करून दिली. एक सिंगल केलाय त्याने. 2 चेंडूत 5 धावा वसूल केल्यात या षटकामध्ये आणि आता पाहूया या चेंडू नंतर कशा प्रकारे तो विशालला फेस करतोय. क्षेत्राचे बदल आणतायत. शॉर्ट फाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू उभा आहे. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. बघा ज्याप्रमाणे खेळाडू लावला त्याप्रमाणे चेंडूची आखणी करतायत. व्हेरी गुड बॉलिंग. सचिन तिथे चेंडू कव्हर करतात कारण तो खेळाडू शॉर्ट मिड विकेटला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट पण त्या खेळाडूला पंचांच्या बाजूला लावण्यात येते आणि त्याच दरम्यान त्याने ओव्हरपिच चेंडू दिला होता पण चेंडू ऑन साईडला इनसाइड एज लागून येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव मिळते ती डावखोरा फलंदाज विकीला. संघाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होते. एकूण धावसंख्या धाव फलकावर या दुसऱ्या षटकामध्ये 21. पुण्याचा चेंज ऑफ पेस. बिरकावून दिला चेंडूला सीमारेषा बाहेर. टेरिफिक शॉट आउट ऑफ पार्क. षटकार. आई माझी मोठ्या मनाची. नवसाला पावते हाकेला धावते माऊली सत्वाची. नवसाला पावते हाकेला धावते माऊली सत्वाची. इट इज मॅच बॉल. सामन्यातलाच बॉल आहे तो फक्त आमच्या व्हॉलेंटियर्सने आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर फेकलाय. तर 6 धावा निश्चितच जलद धावसंख्या पुढे जाते पॉवर प्लेच्या षटकात. 27 धावा धावफलकावर. फुल टॉस. बिरकावून दिला अजून एकदा. ऍक्शन रिप्ले.
गगनभेदी गगनचुंबी षटकार. थँक्यू. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर प्रसाद सर, आपण या षटकाचाच आपण विचार केला. गोलंदाजांनी अतिशय खूप मोठ्या चुका केल्या, ज्यामध्ये फुलटॉस चेंडू, फुलटॉस आणि आकुटोब या टप्प्याचे चेंडू हे क्रिकेटच्या परिभाषेत नेहमी आपण पाहायला मिळतं. निश्चित खराब चेंडू मानतात आणि फलंदाजांनी सुवर्णसंधी निश्चित प्राप्त केली, कारण प्रत्येक चेंडू त्याने विचार केला की भिरकावण्यासाठीच आहे. आणि आपण पाहिला जो एक मिडविकेटच्या दिशेने चेंडू षटकार आला होता, लाजवाब सुरेख असा फटका होता. तब्बल 19 धावा आलेत बघा काका या षटकामध्ये. पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग केलाय, एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. इथे मात्र मी म्हणेन की स्वतः संगणक आले, स्वतः प्रयोग करायला गेले, पण तो त्यांचा प्रयोग खूपच महागा ठरलाय. 19 धावा तब्बल कुठल्या त्या षटकामध्ये फलंदाजांनी, आणि मी खरंच कौतुक करेन म्हणजे विशालचं. त्याने मात्र एका बाजूने किल्ला लढवलाय. आतापर्यंत या सामन्यामध्ये त्यांनी तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार आपल्या संघासाठी लगावलाय. एकूण धावसंख्या झाली 2 षटकाकीर्ती 33 धावा. पॉवर प्लेच्या या 12 चेंडूमध्ये 33 धावा खार्डी संघाने इथे कुठल्यात मैदानावर. षटक घेऊन गोलंदाज नवीन रोहन, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कॉपी बुक स्टाईल गोलंदाजी. लोअर फुल टॉस चेंडू होता, चेंडू कव्हरच्या लॉंग ऑफ मध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षकातून डीप मधून चेंडू उचलण्यासाठी सचिन, आणि तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. आता थोडंसं मात्र अवघड असणार आहे फलंदाजांना, कारण पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली आहे. क्षेत्ररक्षण मर्यादा पूर्णपणे विस्मरण्यात आली आहे, आणि या मुवमेंटला मात्र धावा आता चोरणं थोडंसं जिकरीचं काम आहे, कठीणचं काम आहे. आणि ते पाहूया प्रयत्न आता विशाल कशा प्रकारे करतोय. विशाल या एंडने मात्र चांगली फलंदाजी केली आहे. या एंडने त्यांनी देऊन 1 षटकार 1 चौकार त्यांनी लगावले. आतापर्यंत 10 धावा त्याने कुठल्या या एंडने. आणि आता पाहूया आता मात्र गोलंदाज आलेत ते रोहन, आणि त्या मात्र त्याला कसे फेस करतायत. क्षेत्राच्या बद्दल ऑन साईडला लॉंग ऑन आहे, त्याचबरोबर मिड विकेट आहे, त्याचबरोबर एक खेळाडू सरकतोय आता स्क्वेअर द विकेट. हे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. स्क्वेअर द विकेट, मिड विकेट आणि लॉंग ऑन विशालसाठी. ऑफ साईडला पाहूया क्षेत्ररक्षण. एक लॉंग ऑफ आहे आमच्या कॉमेंट बॉक्सच्या एक्झॅक्टली समोर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू उभा आहे. लॉंग ऑफ एक आहे. हे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू तुम्ही पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग, एक फ्लाइंग स्लिप आहे ऑन साईडला, त्याचबरोबर एक बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये खेळाडू उभा आहे. सज्ज आहे झेलसाठी. हा चेंडू ब्लॉकमध्ये होता. समोर गोलंदाज तिथे चेंडू कव्हर करण्यासाठी त्यांच्या हाताने चेंडू स्किट होते, मागे जातोय चेंडू. लॉंग ऑनच्या खेळाडूला यावं लागतं चेंडू उचलण्यासाठी, आणि तोपर्यंत फलंदाजाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होते. गोलंदाज पुढे गेले होते, आणि सचिनला भरपूर मेहनत घ्यावी लागते. सर्कलच्या आतमध्ये येऊन सचिन चेंडू कव्हर करतोय, आणि तोपर्यंत फलंदाज 1 धाव वसूल करतोय या चेंडूवर. हेमंतला भरपूर मेहनत घ्यावी लागते. हेमंत एका ठिकाणी जर पाहिलं तर ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करतोय, आणि आता मात्र येतोय तो पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला डावखुऱ्या फलंदाजासाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, स्क्वेअर द विकेट, मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर ऑन साईडला. पाहताय चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर आहे. पॉपिंग रिटर्न किच्या खूपच बाहेरून चेंडू जातोय, आणि म्हणूनच इथे निलेश मात्रे आमच्याकडे वळतायत आणि प्रथमेशला इशारा करतात हा चेंडू वाईड आहे. येस, दाखवत आहेत रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. हेच दाखवलंय पंचांनी. रोहन जुनी डोंबिवली यांकडनं हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढतात. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र तिथे आहे, जो पण चेंडू कव्हर करतील. वेळ केला चेंडू त्याला सचिन चेंडूची फेक जो पण करतील. विशालने मात्र तयारी दर्शवली, कॉल दिला, येस आय विल टेक, आणि 2 धावा विशाल जलदीने पूर्ण करतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरते. प्रथमेश मला सांगतात धावसंख्या झाली धावफलकावरती 38 धावा. अप्रतिम आणि गुणसंख्या कामाला लाभले म्हणजे प्रथमेश आणि त्याचबरोबर रवींद्र. लेफ्ट आर्म पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह. गोलंदाजाने 4थ्या टप्प्यामध्ये आपलं काम पूर्ण केलंय. पाणी चेंडू अडवत आहे, पण एकदा मात्र काही रोखू शकत नाही. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये खेळाडू होते चेंडू उचलण्यासाठी, आणि तोपर्यंत फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत एकमेकांचं, आणि स्ट्राईकला येतोय तो विशाल. स्कोर मूव्स ऑन 39 इन द 3rd ओव्हर. या स्पर्धेमध्ये आपल्याला एक चित्र काका पाहायला मिळालं की पॉवर प्ले ड्रिंक ब्रेक नाहीये, कारण मैदानात ती सोय करण्यात आली. मैदानामध्ये सुद्धा पाण्याची सोय आहे, त्यामुळे ड्रिंक ब्रेक जास्त मोठा पाहायला मिळत नाहीये. त्वरित सामने खेळले जात आहेत, आणि पूर्ण श्रेय जाते आमच्या 3ही संघांना जे आमच्या स्पर्धेचे आयोजक आहेत. व्हॉट अ शॉट! फटका नव्हता तिथे फटका बनवला. गगनभेदी गगनचुंबी मॅग्निफिसंट शॉट. 6 धावा. थँक्यू.
व्हॉट इम्प्रोव्हायझेशन, अप्रतिम फटका. नक्की नक्की, कारण मगाशी देखील आपण पाहिलं या एंडकडून मिड विकेटला मारलेला फटकार होता षटकार, आणि त्यानंतर आता देखील मारलेला हा षटकार लाजवाब होता. डोळ्यांची निश्चितच पारणं फेडणारी हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर मोज ऑन 45, लिडिंग एज. मागे जातोय चेंडू, थांबणार नाही. शर्यत लागली आहे खेळाडूमध्ये, पण खेळाडू तिथे मात्र शर्यत जिंकतोय. चेंडू कव्हर करतोय, गुड फिल्डिंग. नयन, त्याला माहिती चेंडू स्विंग होऊन मागे जातोय. आउटफील्ड फास्ट आहे बघा, त्या मागच्या बाजूला थोडंसं खालचा भाग आहे, त्याने चेंडू निश्चित जाऊ शकतो. पण नयने मात्र अप्रतिम खेळ केला. तिथे पुढे चेंडू कव्हर करतायत आणि मात्र एकच धाव मात्र फलंदाजाला मिळते. धाव संख्या धाव फलकावर 46, 46 धावा, 3 षटका अखेर. चांगली फलंदाजी निश्चितच खार्डी संघाची या मुवमेंटला, कारण एकही फलंदाज अजून तंबूत पर्यंत नाहीये आणि या दोन्ही फलंदाज खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला मैदानावर. 3 षटकांमध्ये त्यांनी 15.33, 15.5च्या सरासरीने जवळजवळ 46 धावा कुठल्यात मैदानावर. वैयक्तिक 31 धावांवर खेळतो तो विशाल. व्हेरी गुड, अप्रतिम फलंदाजी. मग तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे जयेशने सलामीला येऊन 35 धावांची खेळी केली होती, आता मात्र विशाल निश्चित म्हणेन की त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय या सामन्यामध्ये खार्डी संघासाठी, आणि तो मात्र अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. 3 षटकं संपलेत. धाव संख्या धाव फलकावर 35 आहे, 45 आहे, 45. 3 षटकं तुम्ही पाहिली. संजयचं एक षटक, त्यानंतर संजय वास्कर, त्यानंतर विशाल आलिमकर आणि मात्र रोहनचं एक षटक. पहिल्या षटकात तुम्ही धावा पाहिल्या त्या 4, दुसऱ्या षटकात धावा पाहिल्या त्या 14 धावा, 19 धावा आणि आता मात्र तब्बल 13 धावा. 46 रन, 46. नवीन षटक घेऊन मोठा पॉईंट करण्यात तकदीर. सातत्याने प्रत्येक चेंडूच्या मागे धावफलक सांगितलं जात आहे. तकदीर मोठा पॉईंट कडनं स्ट्राईक एंडला विशाल. शॉर्ट पिच आहे, संधी दिली आणि चेंडू मात्र तुम्हाला भिरकावून दिलाय सीमाच्या बाहेर. षटकार. Such a power pack shot from Vishal. What a confidence, what a connection. आणि चेंडू सीमारेच्या बाहेर. सातत्याने त्याला ही संधी मिळते. चेंडू बरोबर त्याच्या बॅटवर येतात आणि चेंडू भिरकावून देतो सीमारेच्या बाहेर. तकदीरचा फुल चेंडू. फुल टॉस आहे. अजून एकदा ऍक्शन रिप्ले आणि इथे मात्र मानकरी ठरलाय तो 500 रुपयाचा विशाल. चैतापाकाचे महिन्याला अगदी कोली जमल्यान गो एक विरेच्या भेटीला. तर प्रसाद सर, या ठिकाणी आपण पाहिलं तर विशाल नावाचं वादळ या ठिकाणी आलंय आणि वादळ इतकं झंझावात आहे की ऑनसाईडला जे फटके त्याचे आहेत ना, लाजवाब आपल्याला पाहायला मिळतात. धाव संख्या धाव 58, 58. हा चेंडू हवेमध्ये पुण्याचा भिरकावून दिलाय सीमारच्या बाहेर. षटकार. थँक्यू. सलग 3 चेंडू 3 षटकार आणि तो वैयक्तिक पोहोचतो तो 49 धाव संख्येवर. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. विध्वंसक, विस्फोटक, अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाजी विशालची. लाजवाब. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिल्या चेंडू पासून त्याने अटॅक केला मैदानावर. तकदीरचा फुल चेंडू. इज ऑन 49 आणि हा चेंडू हलकेच बॅटने खेळतायत. बॉटम हँडचा वापर. अर्धशतक या स्पर्धेतलं पहिलं पूर्ण करतोय तो विशाल. अप्रतिम फलंदाजी. 50 कंप्लीट. इंडिव्हिज्युअल स्कोर. संघाची धावसंख्या धाव फलकावर 65, 65 धावा. म्हटलं होतं काका मी कालचा दिवस फलंदाज होता, आजचा दिवस गोलंदाज आहे, पण आता मात्र विशालने पुन्हा दाखवून दिलं की आजचा दिवस सुद्धा फलंदाजाचा आहे. नक्कीच खेळपडीचा पुरेपूर त्यांनी वापर केला. खास करून ऑनसाईडला जे फटके त्याचे आहेत जबरदस्त पाहायला मिळतात आणि या स्पर्धेतला आतापर्यंतचा पहिला अर्धशतकाचा मान जातोय विशालकडे. आणि बघा लगेचच अकाउंट ओपन केलंय माणिक बोरे साहेबांनी. 1000चं पारितोषिक या खेळाडूसाठी. तब्बल 1000चं पारितोषिक. अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण केलं त्याबद्दल 1000 पारितोषिक विशालला. राऊंड विकेट. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. स्ट्राईक रोटेट करताय स्वतःकडे, पण पंच बाद आहेत. फलंदाज बाद. बॅट हवेमध्ये होती, पंच दाखवत आहेत. ग्राउंडिंग केलं नाहीये. थँक्यू. काय हरकत नाही. अप्रतिम फलंदाजी. चांगली सुरुवात. अर्धशतक फलकावर लावलं. वैयक्तिक धावसंख्या आणि संघाच्या धावसंख्येला खूप मोठ्या दिशेने नेऊन ठेवलं विशाल. व्हॉट अ बॅटिंग.
बघा सर्व खेळाडू उभे राहून त्याचं स्वागत करतायत. दिस इज द रिस्पेक्ट. हे होणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही बसून नाही, उभे राहून टाळे वाजवणं गरजेचं आहे. हा रिस्पेक्ट आहे. स्वतः संघनायक येत आहे सूरज फौजदार. स्वतः संघनायकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. पाहूया आता कितपर्यंत नेऊन ठेवतायत. एकूण धावसंख्या झाली धावफलकावरती 65 रन. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या माध्यमातून. डीप मध्ये चेंडू जातोय. चेंडू कव्हर होत नाही पहिल्या ऍक्शन मध्ये आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत तिथे मैदानावर. आपला अकाउंट ओपन करतोय सूरज आणि 2 धावांनी धावसंख्येला आकार देतो धावफलकावर. तो 67 या धावसंख्येवर. 4 षटकाखेर 67 धावा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एवढा उच्चांक आपण पाहिला नाहीये. 4 षटकांमध्ये आणि 67 धावा इथे मात्र कुठल्याच मैदानावर. व्हेरी गुड बॅटिंग. कार्डी संघाने खूप चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली आहे. खास करून विशालने 16.75च्या सरासरीने, जी मात्र तुम्ही पाहिलं की पहिल्या 2 षटकामध्ये 33 धावा होत्या, म्हणजे 16.50च्या सरासरी धावा होत्या. पण आता मात्र म्हणेन की विशालने काम पूर्ण केलं. ती सरासरी पुढे नेऊन ठेवली आहे. याचं कारण एकच आहे, म्हणजे विशालची फलंदाजी, विशालचं अर्धशतक. काय म्हणाल काका? नक्कीच एक धुवाधार फलंदाजी. मी मगाशी म्हटलं होतं की एक वादळ आलं होतं मैदानामध्ये. या वादळाने 50 धावांची जबरदस्त तोडफोड अशी फलंदाजी आपण पाहायला मिळते. आणि आता जर आपण विचार केला तर अजूनही एक हाणामारीचं षटक आहे आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर धावांचा उच्चांक या स्पर्धेवर पुन्हा एकदा नोंदला जाईल. हो, उच्चांक निश्चित नोंदवला जाईल. कारण आता मात्र संघनायक मैदानावर आहे. डाकुरा फलंदाज सुद्धा मैदानावर आहे. विकी ऑन साईडला खेळतात. मिड विकेटला हेमंतच्या खाली चेंडू होता. जो पण चेंडू कव्हर करतील. हेमंत वेळ घेतात चेंडू उचलण्यासाठी. फेक जोपर्यंत करतील तोपर्यंत अचूक फेक स्टंपच्या दिशेने. चांगली फेकी. एका बाजूने जरी विशालने फलंदाजी केली आहे काका, पण दुसऱ्या बाजूला सुद्धा विशाल आहे. त्याची सुद्धा फलंदाजी आपल्याला पाहिजे आहे. कारण त्याच्याकडे सुद्धा ती कुवत आहे, त्याच्याकडे सुद्धा ती ताकद आहे, त्याच्याकडे सुद्धा ती धमक आहे, जो सामन्याला कलाटणी देऊ शकतो. दोन्ही विशाल आहेत आणि निश्चित म्हणेन की नावाप्रमाणे विशाल काय कामगिरी विशाल मात्रेने केली आहे. स्कोर मूव्ज ऑन 68. 68 धावा धावफलकावर आणि संघनायक मैदानावर स्ट्राईक एंडला. पहिल्यांदाच या एंडने फलंदाजी करणार या षटकामध्ये. गोलंदाज आहेत या शेवटच्या षटकात रोहन, ज्यांनी 13 धावा खर्च केलेत आपल्या पहिल्या षटकात. ओव्हर द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. पूर्णपणे बीट झाले. बॅट अँड चेंडूचा काही संपर्क नाही. बाकीचं काम यशस्वीने पूर्ण केलं. यशीच्या मागे विशालने. डॉट बॉल. निर्णायक षटक कसं असायला तकदीर मात्र इथे मात्र रोहन प्रयत्न करतो दाखवून देण्याचा. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि स्ट्राईक एंडला संघनायक आहे तो सूरज फौजदार. रनवे मध्ये प्रॉब्लेम. मागे जातात पुन्हा एकदा. ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू. नाणेफेकीसाठी मी अनाउन्समेंट करतोय या 2 संघाची. चोळेगाव आणि त्याचबरोबर घारिवली. ऑन साईडला प्लेस करता चेंडू जातो तो डीप मध्ये क्षेत्राची घेतात. जवळपास चेंडू कव्हर करतील. वेळ घेतात चेंडू उचलण्यासाठी. दबाव काय आहे ह्या सामन्याचा तो पाहायला मिळतो त्या खेळाडूकडून. सचिन. चूक झाली आहे त्यामुळे सूरजला स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करता येते. सेकंड राऊंड 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघनायकांनी. चोळेगाव संघाचे कर्णधार जयेश आणि घरवली संघाचे कर्णधार दोघांनी यायचे नाणेफेकीसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर. सूरज पूर्णपणे बीट झाले. 2 चेंडू तिथे बीट होत आहेत. धाव पूर्ण होणार का बघायचं आहे आणि इथे मात्र धाव इथे पूर्ण करतायत फलंदाज. स्ट्राईक. या बॅनरला जो स्पर्श केला होता षटकाराने विशाल मात्र यासाठी पारितोषिक आहे. निश्चितच पारितोषिकालय सन्माननीय जगदीशजी जोशी साहेबांकडून निश्चित आम्ही त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यांनी प्रत्येक कटआउटसाठी ते पारितोषिक लावले 500 रुपयाचं. कुठल्याही कटआउटला जाऊन चेंडू जर लागतोय तर ते 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. एक जगदीश जोशी यांच्याकडनं पारितोषिक येत आहे. तर 4 चेंडू टाकलेत, फक्त 4 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. कारण अगोदर 4ही षटकामध्ये भरपूर धावा. 14 षटकात तब्बल 21 धावा कुठे झाल्या. पहिल्या षटकात 14 धावा, दुसऱ्या षटकात 19 धावा, तिसऱ्या षटकात 13 धावा. चेंडू हवेमध्ये उंच भरारी. सीमारेषा बाहेर स्क्रीनच्या समोर षटकार. मुंदर गोराबायांचा दादा मुंदर खाराबायांचा दादा मुंदर खारा. तर या सामन्यानंतर आपण पाहणार दुसरा सामना दुसऱ्या फेरीचा. चोळेगाव विरुद्ध जय गणेश घारिवली. दोन्ही संघांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी आणि सामने हे 4 षटकांचे असतील. पुढील चेंडू पुन्हा एकदा या षटकात आपण आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त बाउन्स होत आहे. तर षटक समाप्त होत आहे. 5वं आणि 5 षटकाखेर धावसंख्या धावफलक पाहायला मिळते ती 77 धावा धावफलकार. जबरदस्त परफॉर्मन्स. चांगली फलंदाजी खाडी संघाची. चांगली सुरुवात
सर्वात महत्वाची होती. ते दोन्ही फलंदाजी चांगली सुरुवात करून दिली विकी आणि त्याचबरोबर फलंदाज विशालने. विकी 17 धावसंख्या नाबाद राहिलेत मैदानावर, सूरज सुद्धा नाबाद आहेत मैदानावर. आणि खरंच कौतुकार्थ म्हणजे फलंदाज विशालचं अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी. तब्बल 50 धावा त्याने कुठल्यात मैदानावर, अप्रतिम फलंदाजी. 50 धावा त्यानंतर 17 धावा विकीच्या आणि 4 धावा सूरजच्या आणि एकूण धावसंख्या धाव फलक 77 आणि 78 धावांचं लक्ष ते म्हणजे येणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या शिळगाव संघासाठी. जय गणेश घारुली संघाचा संगणक या ठिकाणी आलेला आहे. आपण चोळेगाव संघाच्या संगणकाची प्रतीक्षा आहे. आपण आमच्या अतिथी कशी लगेच संपर्क साधा. चोळेगाव संघ संगणक आपल्याला विनंती आहे की आपण लगेच संपर्क साधा. पुढचा सामना दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. 4 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. रमेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते हा नाणवेचा कौल करायचा आहे. रमेश पाटील साहेब. रमेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते नाणवेचा कौल करताय. जयेश यांनी यायचंय वरती नाणेफेकीसाठी व्यासपीठावर. जयेश जोशी आणि त्याचबरोबर वसंत मध्ये ही फाईट असणार आहे. वसंत विरुद्ध जयेश, गारोली विरुद्ध चोळेगाव. सामना असणार तो 4 षटकांचा दुसऱ्या फेरीतला. आणि आज एकूण सुद्धा आम्हाला 7 सामने कव्हर करायचे, त्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. त्यामुळे जरा प्लीज आम्हाला कॉपरेट करा आणि फास्ट खेळा. तर सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात आलेत. शीड संघाच्या माध्यमातून सलामी येतो संघाचा कर्णधार विशाल आलिमकर आणि पाहूया त्याच्याबरोबर अजून एक फलंदाज येतो तो हेमंत. आणि दोघांकडनं मोठ्या फटक्यांची निश्चित नितांत गरज आहे. 77 धावांचं लक्ष काढायचं आहे या 5 षटकांमध्ये आणि 15.40 ची सरासरी त्याला मेंटेन करायची आहे. 78 आहे म्हणजे 5-0, 15.50. सामने तर लगेच सुरू होईल. 78 धावांचं लक्ष काढायचं आहे आणि आम्ही ते पॉज घेतो. या पण ऐकूया काका मात्रे यांना. पण तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा डोंबिवली ग्रामीण चषक सन 2016. तर धन्यवाद प्रसाद सर. आपण वळतोय मैदानाकडे. सामना सुरू होतोय. 78 धावांचं लक्ष शिळगाव संघासमोर पाहायला मिळतंय. एक तुफान वादळ होतं ज्याने 50 धावांचं योगदान दिलं. विशाल म्हात्रे आपण पाहायला मिळतात. 15.60 धावांची गरज आहे प्रति षटक. पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय यावेळी खार्डी गावदेवी खार्डी संघाचा गोलंदाज विशाल. अष्टपैलू खेळाडू विशाल म्हात्रे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहिलं चेंडू फेकण्यासाठी पहिलं षटक पॉवर प्लेचं. 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टिरक्षक असे एकूण 9 खेळाडू 30 षटकामध्ये. आणि सामन्याची सुरुवात यावेळी करतोय हेमंत आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये. आमचे दोन्ही पंच आपण पाहत आहे निश्चितच महेश वेळे आणि निलेशजी म्हात्रे या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत. पहिला चेंडू निश्चित उजव्या यष्टीच्या बाहेर पाहूया. पंचाने या ठिकाणी दर्शवलं हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे वाईटच्या इशाराने धावांचं खातं उघडलं गेलं. ते निश्चित यावेळी शिळगाव संघाचं धावसंख्या धावप्रकारे येते ती या पहिल्या कोणते चेंडू नसताना 1 ही धावसंख्या. क्षेत्ररक्षण आपण पाहूया. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक यावेळी लॉंग ऑफ. फ्युरेशन ऑफ साईडला. ऑन साईडला निश्चितच गोलंदाज तयार कोपर टेशन यांकडून. पुढचा चेंडू आणि हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. फलंदाजांनी निश्चितच मोठा प्रयत्न केला होता चेंडूला ऑन साईड क्लब खेळण्याचा. बॅट आणि चेंडूचा कोणतं संपर्काने उरलेलं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ऑनचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आपण एक पाहताय. शॉर्ट स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय डीप मिड विकेट आणि एक या ठिकाणी निश्चितच मिड ऑन ही रचना. यावेळी फलंदाज तयार हेमंत. आमचे गुणरेखक आपण पाहताय प्रथमेश सुर्वे या ठिकाणी आपण पाहताय. तर दुसरे गुणरेखक आमचे रवींद्र रावत. हा चेंडू बॅटच्या पाठीत गेला. चेंडूला मिडअपच्या दिशेने घेऊन काढलाय. 1 बाउन्स चेंडू या ठिकाणी क्षेत्राच्या हातामध्ये जातोय. मात्र एका धावेसाठी 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. शिळगाव संघाची धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचते ती 2 या धावसंख्येवर. धावांचं खातं उघडलं गेलं. फलंदाज आपण पाहिला हेमंत. तर खेळण्यासाठी सज्ज असेल विशाल. एकीकडे विशाल गोलंदाज, दुसरीकडे विशाल फलंदाज अशी जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया विशाल नावाचं वादळ आलं होतं या ठिकाणी. मात्र शिळगावचा विशाल
वादळाच्या रूपाने येणार का हा प्रश्नचिन्ह मैदानात असताना या षटकातला पुढचा चेंडू आणि आता मात्र चेंडू आपण पाहताय निश्चितच यावेळी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला स्क्रीनला टच होतो चेंडू आणि हा शानदार चौकार 4 धावांसाठी विशालच्या बॅटमधून आपण पाहतात नवापाडा क्रिकेट क्लब मोठागाव क्रिकेट क्लब जुनी डोंबिवली क्रिकेट क्लब आयोजित प्रकाश ज्योतिर्ली क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय मोठी क्रिकेट स्पर्धा दिनांक 6 मार्च ते 10 मार्च 5 रात्र रंगणारी ही क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत असताना हा चेंडू पुढचा निश्चितच बॅटच्या पाठी गेलाय थोडासा कुठं चेंडू होता मिड विकेटच्या सीमारच्या पलीकडे जिथे आपण पाहताय राजू भोईसाहेब यांचं जे स्टँड आहे या ठिकाणी जातोय षटकार 6 धावांसाठी आई तुझं देऊला या षटकाराच्या मध्ये एकूण धावसंख्या आहे 12 याला म्हणतात ईट का जवाब पत्थरचे आपण पाहिलं होतं एकीकडे विशाल होता निश्चितच आपण पाहताय खाडी संघाचा इकडे विशाल पाहताय शिळगाव संघाचा पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र आपण पाहिलात फलंदाज पूर्णपणे बीट झाला चेंडू गुडलेग स्पॉटवर ठेवला होता चेंडूला उंची दिली आणि हा चेंडू मात्र यशच्या हातामध्ये विसावला आणि त्यात ब्लाइंड शॉट झाला म्हटलं होतं आणि या ठिकाणी कोणती धाव येत नाहीये 12 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो आतापर्यंत मगाशी आपण पाहिलं त्या पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 14 धावा आल्या त्या म्हणजे अजूनही शील्ड संघ 2 धावांनी पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतं मात्र या षटकातला हा पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू निश्चित आपण पाहिला शॉर्ट फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय यष्टेशी चेंडू येतोय तोपर्यंत मात्र एक धाव अतिशय वेगाने क्रिकेटमध्ये धावा या कराव्या लागतात चोराव्या लागतात कारण धावा तर निश्चित करणं महत्वाचं असतं पण धावा जितक्या तुम्ही चोराल तेव्हा तितकं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर तितकंच दडपण आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी पाहिलं थोडंसं दडपण आलं आणि अशा प्रकारे पहिले षटक समाप्त झालं तेव्हा शिळगाव संघाची धावसंख्या आली ती 13 धावा तर मगाशी आपण पाहिलं गावदेवी खालडी संघाने 14 धावा अजूनही एक धाव निश्चितच पिछाडीवर जर असलं तर येणारी अजून पाहिले तर 4 षटक खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये बाकी आहेत एकूण लक्षाचा जर आपण पाठलाग जर विचार केला तर 78 धावा धावपळ करल्यात 13 धावा या पहिल्या षटकात म्हणजे अजूनही येणाऱ्या 4 षटकामध्ये 65 धावांची गरज आहे प्रति षटकाचा आपण विचार केला तर प्रति षटक 16.25 ची सरासरी या ठिकाणी पाहायला मिळते सामना सुरू झाला तेव्हा 15.60 होती थोडीशी धावसंख्या या ठिकाणी निश्चितच वाढलेली आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची नजर आपण एक टाकूया प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये तृतीय पारितोषिक 50 चतुर्थ 50 तब्बल 4 लाखाची ही विद्युत झोतातील प्रकाश झोतातील ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय जुनी डोंबिवली मैदान डोंबिवली पश्चिमच्या मैदानामध्ये इंडिया क्रिक वैभव वेट्टा आणि त्यांचे सहकारी या स्पर्धेचा संपूर्ण अपडेट या स्पर्धेच्या माध्यमातून देतात जिथे आपण पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून आपण जर गेलात तर ही स्पर्धा आपण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जगभरात पाहू शकता कारण आज टेनिस क्रिकेटला फार मोठं योगदान दिलंय तर याच जर पाहिलं तर इंडिया क्रिक त्याचबरोबर संतोष घाणेकर रायगडमध्ये राहुल उलेकर या सर्व अशा काही निश्चितच वेबसाईट आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून फार मोठं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतं वळूया मैदानाकडे षटक होतं गोलंदाज ज्याने पहिलं षटक फेकलं होतं यावेळी विशाल 1 षटक 0 निर्धाव 13 धावा आणि त्याला कोणतीही सफलता मात्र नाहीये गोलंदाजीमध्ये बदलतोय नवीन षटक 2 गोलंदाजी अनिकेत आता मात्र मोठागाव एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होते पॉवर प्लेचं दुसरं षटक त्यामुळे 3 क्षेत्रक्षे 30 षटक सरकारच्या बाहेर पाहायला मिळतात आणि या विरोचनातून गोलंदाज यावी लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड द विकेट यावेळीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेलाय चेंडूला बिरकावून दिलाय लॉफ्टेड शॉट चेंडू जाते वाईडिश लॉंग ऑन सीमारे पडे खाणखणी षटकार 6 धावांसाठी अनिकेत निघूकर याचं हे निश्चितच गोलंदाज आपण पाहायला मिळतं वाघ्या आणि मुरली याचा जर आपण विचार केला तर जेजुरीचा खंडोबा राया आपण पाहायला मिळतं कारण आज जय मल्हार या मालिकेच्या माध्यमातून या खंडोबाची निश्चित आपलं चांगला अभ्यास चांगली प्रचिती आपल्याला या मालिकेने आपल्याला करून दिले आणि आज अगदी नित्यनेमाप्रमाणे या खंडोबाला म्हणजे जेजुरीला जाणारे अनेक मान्यवर निश्चित यात्रेकरू आपण पाहायला भेटतात तर वळूया मैदानाकडे 19 धावसंख्या धावपळकर पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत निगुकर या षटकातला पुढचा चेंडू मोठागाव एंड कडून क्षेत्ररक्षणाची विरचना जर आपण पाहिले तर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट गली एक शॉर्ट कव्हर आपण पाहताय एक डीप एक्स्ट्रा कव्हर व्यूरचना ऑफ साइडला दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा निश्चितच आपण पाहताय मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवर मात्र या ठिकाणी झेल त्याच्या आवाक्या बरचं आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चितच या 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावपळकर जाऊन पोहोचते ती शेळगाव संघाची
धावा येतात त्या 21 हा नेहमी आपण शुभांक म्हणतो, कारण 21 म्हणजेच श्री गणेशाला 21 मोदकांचा निश्चित आपण या ठिकाणी आपण देत असतो. त्याचबरोबर 21 दुर्वांच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट आपण आज किती इंटरनेटच्या माध्यमात असलो तरी काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण निश्चित जपून ठेवतो, कारण श्रद्धा आणि सबुरी हे साईबाबांनी दिलेले तत्व आपल्याला या ठिकाणी आपण निश्चितच पाहता. प्रत्येक गावाची रक्षण करते गावदेवी. आजही आपण त्या गावदेवीची पूजा करत असतो. तर या मैदानाकडे हा चेंडू हो केलाय, निश्चितच आपण पाहताय पुलचा फटका मात करा. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर स्क्वेअर लेगला, मात्र डीप स्क्वेअर लेग क्षतिश चेंडूवर येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, शॉर्ट स्क्वेअर लेगला. तोपर्यंत 1 धाव मिळते संघाला आणि 2 धाव मिळतात संघाला, आणि या 2 धावांच्या मध्येने एकूण धावसंख्या 23. फलंदाज हेमंत याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली तर 1 धावसंख्या येते ती 23. एक हेमंत खेळतो एका धावसंख्येवर. तर विशाल याची आपण फलंदाजी पाहिले तर त्यांनी तब्बल 2 षटकार 1 चौकाच्या मध्ये 21 धावांचं योगदान दिलंय. मी जसं म्हणाल होतं की ईट का जवाब पत्थरचे प्रत्युत्तर दिलं गेलं की या ठिकाणी, कारण खार्डीचा विशाल आणि शिळचा विशाल या दोन्ही मध्ये आमचे प्रसाद सर म्हणाले होते की विशाल म्हणजे महाकाय असं वर्णन असणारे हे खेळाडू या शब्दामध्ये आपण पाहायला मिळतात. पुढचा चेंडू आता चेंडू एक स्लिप पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात केलं. आपण पाहतो सर वाघबीड संघ जेव्हा क्षेत्ररक्षक उतरतो त्यावेळी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षक स्वतः मेगा जे आपण पाहायला मिळत आहेत. जोखीम असतो, कारण फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कदाचित त्याच्या बॅटचा प्रहार त्या क्षेत्ररक्षकाला होऊ शकतो. या ठिकाणी आपण पाहताय मात्र खार्डी संघाने अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलंय आणि क्षेत्ररक्षक जर पाहिलं क्षेत्ररक्षक होता हेमंत या ठिकाणी योगदान देत आहे. त्यामुळे मैदानाकडे पुढचा चेंडू हा चेंडू जबरदस्त प्रहार, मनगडी ताकद, डीप मिड विकेट सीमाचे पड गए. शानदार षटकार 6 धावांसाठी. हा षटकार पुन्हा एकदा विशालच्या बॅटमधून येतोय आणि या षटकारच्या मध्ये तब्बल धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. आपण पाहिलं तर साधारणतः प्रति षटक आज ही 15च्या सरासरी धावफलकार आले. 15.7ची धावगती आवश्यक आहे. मात्र निश्चितच चांगला प्रयत्न विशाल जो पाहतोय एका बाजूने किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर षटकचा अजून विचार केला तर अजून या षटकातले 4 चेंडूमध्ये आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठून काढल्यात त्या अनिकेत नेगुकर या गोलंदाजीवर विशाल तयार. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक स्लिप पॉईंटला आपण पाहता हेमंत, तर गोलंदाज अनिकेत. मोठा गावेंकडून गोलसाठी सज्ज होते. सुरेख अशी खेळपट्टी, सुंदर असा आउटफिल्ड आपण पाहताय आणि या षटकातला या बीचा पुढचा चेंडू निश्चितच फलंदाजांनी पाठलाग केला होता. मात्र चेंडू आपण उजव्या यष्टीच्या बाहेर 55 सॉरी चेंडू आणि अशा प्रकारे एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 31च्या घरामध्ये. समीकरण ज्याचा विचार केला तर निश्चित एक यशस्वी पाठलाग हा संघ करतोय शेळगाव. मी मगाशी सांगितलं होतं दोन्ही संघ एकमेकांच्या बाजूचे संघ आपण पाहिलं एकमेकांच्या त्रुटी त्यांना माहिती आहेत आणि 3 वर्षानंतर हे संघ एकमेकांच्या समोर आले. पुढचा चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहूया उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचाने या ठिकाणी महेश वेळे आपण पाहताय यावेळी दर्शवत आहेत की हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे एका धावेने धावसंख्येत बदल होते. 32 धावा धावफलकावर. गोलंदाज आपण पाहिलं तर विशाल ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय विशाम अलिमकर. दुसरीकडे मगाशी मला आपण विशाल मात्रे एक सुवर्ण योग लिहून ठेवलं होतं की ज्याने वैयक्तिक धावांचा उच्चांक आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा उच्चांक नोंदवला 77 धावांचा. तर या ठिकाणी विशाल अलिमकर आपण पाहताय यावेळी चांगलं प्रत्युत्तर देत असताना. पुढचा चेंडू यावी आणि हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये निश्चित लॉफ्टेड शॉट म्हणता येईल. डीप वाईडिश लॉंग ऑफ सेम अमरच्या पलीकडे यावी शानदार चौकार 4 धावांसाठी. देवादिदेव महादेव शिवशंकर. प्रसाद जर आपण या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही विशाल यांनी निश्चितच अजून एक चेंडू बाकी आहे. विशाल यांनी क्रिकेट रसिकांची मन जिंकलेत. मगाशी एक विशाल आलं होतं, वादळ होतं, या ठिकाणी दुसरं तुफान आलंय मैदानामध्ये आपण पाहिलं विशालच्या रूपाने. विशाल अलिमकर यावी मात्र धावसंख्या सरकते पुढे 35 धावसंख्या. हा चेंडू काटकाण्याचा प्रयत्न केलाय मात्र 2 फलंदाजांनी वेळीच या ठिकाणी थांबले होते. तिची धावचीची संधी होती आणि या 2 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावसंख्या आली आहे ती
36 धावा प्रति षटकाचा आपण विचार केला तर 18च्या सर धावा धावलकर आल्यात. लक्ष्याचा विचार आपण केला तर 78 धावांचं लक्ष आहे आणि 36 धावा धावलकरमध्ये येणाऱ्या 3 षटकामध्ये तब्बल 42 धावांची गरज आहे. तर या 2 षटकाबद्दल काय सांगाल सर? प्रसाद सरांकडे आपण मी आपल्याला घेऊन जातोय. पाहूया प्रसाद सर या ठिकाणी काय सांगतायत. 36 धावा तर या षटकाचा आपण विचार केला तर निश्चितच या अनिकेतचं षटक अतिशय मागणी षटक ठरलं होतं. त्याने 23 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये विशाल याने 13 धावा खर्च केल्या. दुसरीकडे आपण पाहिलं जेव्हा खार्डी संघ गोलंदाजी करत होता खेळत होता तेव्हा पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात तब्बल 19 धावा आल्या होत्या. म्हणजे 2 षटकांचा आपण विचार केला तर 19 अधिक 14 म्हणजे जवळपास जर आपण विचार केला तर या ठिकाणी 33 धावा आल्या होत्या. आणि आता जर आपण विचार केला तर 36 धावा आहेत म्हणजे 3 धावा अधिक आहेत त्या निश्चित शिळगाव संघाच्या. नाही निश्चित म्हणलं की मगाशी जे आपण म्हटलं काका की चोख प्रत्युत्तर देणार की एका बाजूने या विशाल मात्रेने फलंदाजी केली तर दुसऱ्या बाजूने विशाल आलिमकर त्याला चोख प्रत्युत्तर देणार. दोन्ही बाजूला विशाल आहेत आणि तेवढेच विशाल काय फलंदाजी त्यांच्याकडे आहे. अप्रतिम फलंदाजी निश्चित प्रसाद सर. तर आपण पाहतात 2 विशाल, एक आलिमकर, एक मात्रे, दोन्ही संघ प्रतिस्पर्धी आजूबाजूचे संघ आपण पाहतायत. वळूया मैदानाकडे. यावेळी नवीन षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा विशाल पंचा डावीकडून हा चेंडू. आताचा चेंडू आपण सरळ प्लेस केला. चेंडू आपण पाहता ड्राईव्ह केलाय. कार्पेसने चेंडू गेला बाडिश मिडॉप क्षेत्रामध्ये लांगोपरून क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवर येतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते ती संघाला आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या 37. विशाल आलिमकर याची वैयक्तिक धावसंख्या तब्बल 31 धावा. 31 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या निश्चितच जबरदस्त पडलेले. आता मात्र आपण पाहणार आहोत 17 चेंडू आणि 78 धावांचं लक्ष आहे. धावा धावलकर आल्या त्या 37 म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 41 धावांची गरज आहे सामना जिंकायला. पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात गेल्या चेंडूला निश्चित 1 बाउन्स या ठिकाणी जातोय लॉंगॉनच्या दिशेने. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. कोणती चूक करत नाहीये आणि एका धावेने धावसंख्या येते ती 38च्या घरामध्ये. एकेरी धावांनी जर आपण विचार केला तर धावसंख्या गाठूच शकत नाही. पण जर मध्ये खराब चेंडू जर आले तर चौकार षटकार मारण्याची क्षमता या फरक आपण पाहिलं तर हेमंत याच्या धावसंख्येत दोन्ही बदल होत आहे आणि संघाची धावसंख्या येते ती 38च्या घरामध्ये. आमचे गुणरेखक म्हणताय आम्ही नेहमी म्हणतो पाठीचा कणा असणारे गुणरेखक या ठिकाणी प्रथमेश सुर्वे गुणरेखाची भूमिका निभावत असताना आपण पाहायला मिळतंय. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने कोपर एंडकडून हा पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने लॉंगॉन मध्ये 200 चेंडू येतात. मात्र दुसऱ्या धावीची कोणतीही शक्यता नाही आहे. 1 धाव मिळते ती संघाला. 1 धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या येते 39. या षटकाचा आपण आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडू फेकले, 3 धावा दिल्यात त्या गोलंदाज विशालने. पहिल्या षटकात त्याने 13 धावा खर्च केल्या होत्या. या ठिकाणी 3 धावा दिल्यात म्हणजे आतापर्यंत त्यांनी तब्बल 16 धावा खर्च केल्यात. पाहूया या षटकात पुढच्या चेंडूसाठी पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. मात्र फलंदाज तयार नव्हता आपल्याला पाहायला मिळत. धावण्यामध्ये थोडासा अडथळा आमचे पंच निलेश मात्रे यांच्यामध्ये सांगावं तेवढं कमी आहे. कारण आपण पाहता रायगड, ठाणे, नवी मुंबई परिसरातले एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू जे कधी उजव्या हाताने फलंदाजी करतात तर कधी डाव्या हाताने फलंदाजी करतात असे एकमेव फलंदाज आपल्याला या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाहायला मिळते जे आज पंचांच्या भूमिकेत कामगिरी निभवत असताना. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला पाहूया 2 क्षेत्रमधून निश्चितच या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. कारण अगदी हाताने नाही पण शरीराने निश्चित या 2 धावा त्यांनी वाचवल्या आणि या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलक येते ती 41च्या घरामध्ये. 41 धावा धावफलक आल्यात. 78 धावांचं लक्ष समोर आहे. अजूनही आपण विचार केला तर निश्चितच यावेळी 37 धावांची गरज आहे सामना जिंकायला. मात्र चांगलं प्रत्युत्तर देतोय विशाल आणि फलंदाज हेमंत. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने पुन्हा एकदा क्षेत्रशी चेंडूवर मात्र आता मात्र 2 क्षेत्राच्या मध्ये चेंडूचे मापार वाडिश लांगोपन चेंडू संपत आहे आणि हा शानदार चौकार 4 धावांसाठी. तर विशालची आपण धावसंख्या पाहिजे. एकूण धावसंख्या 45 झाली. विशालची आमचे गुणरेखक सांगतात की त्यांनी तब्बल 38 धावांवर खेळत या ठिकाणी फार मोठे योगदान त्याने या ठिकाणी दिलंय. आणि हा चेंडू यावेळी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चेंडू पाहता शॉर्ट मिड विकेट आणि वाडिश लॉंगॉनमध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव करण्यासाठी मात्र या ठिकाणी नकार दिला होता. आणि या एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या जर आपण पाहिलं तर षटकात येते ती या षटकाच्या समाप्तीनंतर धावा येतात ते 46. 3 षटकांचा
खेळ समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा म्हणजे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 32 धावांची गरज आहे. प्रति षटक 16च्या सहसाने अजूनही विशाल यांनी दर्शवून दिलंय की धावांचा पाठलाग या ठिकाणी केलाय असं म्हणता येईल, कारण एक चांगली प्रत्युत्तर दिलंय. विशाल आलिमकर याची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावसंख्येकडे पाहूया. तो देखील अर्धशतक पूर्ण करणार का, तर गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहणार आहोत. या ठिकाणी गोलंदाज विशाल म्हात्रेने टाकलं षटक आपण पाहताय. या षटकामध्ये तब्बल त्याने 10 धावा दिल्या, एकूण 2 षटकं फेकली, 23 धावा दिल्या आणि त्याला जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची सफलता या ठिकाणी, कारण एक मोठी धावसंख्या धावप्रकार आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप 2 फलंदाजामध्ये या ठिकाणी हेमंत आणि विशालची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 39 आणि ज्याच्यामध्ये त्याला साथ दिले ते हेमंतने 3 धावांची. मात्र हेमंत देखील आपण नाकारू शकत नाही, हेमंत देखील चांगली कामे करतात, कारण एका बाजूने फलंदाजी करताना संघाला या ठिकाणी साथ देणं त्या फलंदाजाला निश्चितच चांगली कामगिरी केली ते यावी हेमंतने देखील. तर वळूया आहोत आपण पुढच्या षटकाकडे. 4थं षटक यावी मैदानामध्ये मार्गस्थ असेल. अतिशय सुरेख अशी खेळपट्टी, सुंदर स्टँड, एकूण प्रकाश होता ते स्टँड जर आपण पाहिलेत तर टॉवर 8 टॉवर आपण आता दोन्ही साईडला स्क्रीन आहे, जी फलंदाजांना कोणत्या प्रकारची निश्चितच या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये. त्याचबरोबर संपूर्ण आमचा अतिथी कक्ष, आमचं व्यासपीठ आपण पाहिलात, आमचं समालोचन कक्ष आपण पाहिलात, एक मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून दिलंय. निश्चितच या तिन्ही संघाने एकत्रित ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला मिळते. उद्या दिनांक 8 आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या करावे, अंजूर, हायवे देवास, सावळे असेल ना दरम्यानचा हा चेंडू यावेळी मात्र निश्चितच चेंडू जातोय. वाडिश लॉंगॉन सीमाची बडके खणखणीत षटकार 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मध्येने एकूण धावसंख्या आपण धावफलकाकडे पाहिले तर यावी शीळ संघाची धावफलकाकडे आले ती 52 अर्धशतक आणि या 6 धावा मिळाल्या फलंदाजाला. या 6 धावांच्या मध्येने विशाल याच्या धावसंख्येत स्थानी बदल, धावसंख्या येते ती 45. तर विशाल आलिमकरसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. त्याने जर अर्धशतक जर पूर्ण केलं तर माणिकजी भोईर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर संधी आहे विशाल आलिमकरसाठी. वळी या मैदानाकडे एकूण धावसंख्या आली ती 52च्या घरामध्ये. दरम्यानचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आपण पाहताय. शेतीच्या चेंडूवर सुरेख असा झेल घेतोय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय शिळगाव संघाला. लॉंगॉनला क्षेत्रक्षण आपण पाहिलात विशाल म्हात्रे यांनी हा झेल घेतलाय. एक मोठा अडसर दूर केला निश्चित म्हणता येईल, कारण ज्या विशाल आलिमकरने विशाल म्हात्रेच्या पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी 45 धावांची केली होती आणि या ठिकाणी निश्चित मी प्रेक्षकांना विनंती करेल जोरदार टाळ्यांचा कडकड व्हायला पाहिजे. मगाशी विशाल म्हात्रेसाठी, आता विशाल आलिमकरसाठी. तर खेळातलं आपण पाहिलं तर निश्चितच योगदान आपण पाहायला मिळतंय विशाल आलिमकरने दिलंय. थोडंसं निराश होतोय कारण विशाल म्हात्रे जो क्षेत्ररक्षक होता लॉंगॉनला, त्याने अतिशय उत्कृष्ट झेल घेतला आणि ही खेळी समाप्त केली. नवीन फलंदाज मैदानात येतोय, फलंदाज राम. समीकरण आपण पाहणार आहोत. धावसंख्या धावफलकावर आली ती 52 धावा, 78 धावांचं लक्ष, 52 धावा धावफलकावर आणि यावेळी मात्र गरज आहे ती 26 धावांची. हा चेंडू आणि आपण पाहिलात लोअर फुलटॉस चेंडूची बॅटचा फेस उघडला, चेंडूला मिड विकेट सीमाच्याकडे झोकून दिलाय. शानदार षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. आता मात्र 9 चेंडू आणि 20 धावा. 9 चेंडू 20 धावा. पहा मैदानामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट रंगलंय आपण पाहायला मिळतंय. एकीकडे असं वाटत होतं की 78 धावा करणारा 77 धावा करणारा गावदेवी खार्डी संघ निश्चितच हा सामना जिंकेल का, असं एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी मैदानात निर्माण झालं होतं. त्याला सडेतोड उत्तर दिलं शिळगाव संघाने. विशाल आलिमकर याच्या 25 धावांच्या जोरावर त्याने आपण पाहिलात तर आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या 58 धावा आणि येणारे 9 चेंडू
आणि 20 धावा. पुन्हा एकदा सिली पॉइंटला 133 आणला गेलाय. पुढचा चेंडू, हा चेंडू हवेमध्ये, विशाल मात्र चेंडूच्या खाली काम तमाम करतोय आणि बॅक टू बॅक आपण पाहिला 2. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 20 धावा. 8 चेंडू 20 धावा. नवीन फलंदाज मध्ये येतोय फलंदाज रोहन आणि राम ही जोडी पाहूया. कळस निश्चित पाया जर आपण पाहिला तर विशाल अलिमकरनी तयार केला होता. या पायावर इमारत बांधणार का, विजयाचं लक्ष या ठिकाणी हाय. 2 फलंदाज राम आणि रोहन निश्चितच कळस चढवणार का, हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये आहे. मात्र गोलंदाज यशस्वी ठरतोय. गोलंदाज आपण पाहिला तर केतन, ज्याने 2 फलंदाज बाद केलेत. आता जे चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेले कार्पेस आणि चेंडू मात्र वार्डिश लांगण क्षेत्रामध्ये 2 क्षेत्राच्या चेंडूवर मात्र तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. 2 धावा देखील पूर्ण होतात आणि या 2 धावांच्या मध्ये एकूण धावसंख्या धावफलक येते ती 60 धावा. 2 गडी बाद 60 धावा या ठिकाणी शिळगाव संघाचे समीकरण बनते. येणारे 7 चेंडू आणि 18 धावा. 7 चेंडू 18 धावा. मात्र डावखर या ठिकाणी उजव्या हाताने फलंदाजी करणार फलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी राम खेळण्यासाठी सज्ज. क्षेत्ररक्षणाची विरचना आपण पाहिले तर ऑफसाईडला 4, ऑनसाईडला 5 क्षेत्ररक्षक. विरोधकाकडे मोठा विकेटकडून गोलंदाज केतन, यशस्वी गोलंदाज ज्याने मोठे अडथळे दूर केले. हेमंत आणि विशाल अलिमकर याला बाद केलं होतं. मात्र या षटकातला आपण पाहणार आहोत अंतिम चेंडू. पुन्हा एकदा 1 क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात केलं गेलं. 1 सिली पॉइंट आणि 1 आपण निश्चित पाहू शकता की या ठिकाणी फॉरवर्ड शॉर्ट लेगला 1 क्षेत्ररक्षक आणला गेलाय. निश्चित एक तंत्र असतं. या विजा चेंडू निश्चितच आपण पाहताय निर्धाव चेंडू समाप्ती होते आणि अशा प्रकारे हे षटक होतं केतनचं अतिशय चांगलं षटक होतं गावदेवी खाडी संघाचं, ज्याने या षटकामध्ये आपण आमचे गुणरेख सांगतायत की 2 फलंदाजांना बाद केले आहेत, मोठे अडथळे दूर केले आणि त्याने एकूण 14 धावा या ठिकाणी या षटकामध्ये दिल्या होत्या. आता मात्र समीकरण म्हणते येणारं खेळाच्या दुसऱ्या सत्रातलं अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये धावांची गरज आहे ती 18 धावा. म्हणजे आजही सामना दोन्ही संघाच्या बाजूने निश्चित झुकलेला पाहायला मिळतंय. मात्र क्रिकेट रसिकांचं जर आपण विचार डीजे काही घडलेलं नाहीये. डीजे काही गोष्टींचं वर्णन आम्हाला करायचं असं आपण जरा शांत राहायचंय. तर निश्चितच आता मात्र समीकरण आपण पाहणार आहोत की प्रश्नचिन्ह असेल की हा एक जबरदस्त लाजवाब सामना कोण जिंकणार ही उत्सुकता आहे ती निश्चित आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांकडून. डीजेना एक विनंती असते, आम्ही बऱ्याच मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये समालोचन करत असतो, आपण स्वतः पाहिलेला. मात्र जेव्हा यष्टी फलंदाज बाद होतो, गोलंदाज बाद या ठिकाणी एखादा विकेट मिळवतो, षटकार मारला जातो, अशा वेळी आपल्याकडे संधी असते. आपण त्या काळामध्ये आपण निश्चित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनोरंजन करा. काल 2 दिवस आम्ही पाहतो दोन्ही रात्रीमध्ये आपलं आणि समालोचनाचा ताळमेळ नाही आहे. हे थोडीशी खेदाची गोष्ट आहे, याची आपण नोंद घ्या. तर वह्या मैदानाकडे यावेळी नवीन फलंदाज मैदानात येतोय. अंतिम षटक आपण पाहत आहे. अंतिम षटक खेळण्यासाठी गावदेवी खार्डी संघाचा गोलंदाज येतोय गोलंदाज अजिंक्य. पाहूया अजिंक्य आपण पाहतात निश्चित नेहमी जिंकणारा असं वर्णन असणारा हा शब्द आपण पाहायला मिळतो. अजिंक्य आपल्या संघाला विजय प्राप्त करून देणार का. मात्र दुसरीकडे आपण विचार केला तर राम आणि रोहन ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये. तर चोळगाव आणि जय गणेश घारवली यांच्यामध्ये पुढचा सामना आपण दुसऱ्या फेरीचा पाहणार आहोत. 4 षटकाचा सामना आणि या षटकामध्ये या सामन्यामध्ये घारवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. तर वया 6 चेंडू 18 धावा. एक मोठं लक्ष. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डावखर फलंदाज पाहत आहे आणि कोपर स्टेशन यांकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज अजिंक्य. पहिला चेंडू, हा चेंडू निश्चित पूल करण्याचा प्रयत्न केलाय. आपण पाहतात त्यावेळी वार्डिश लांगणला क्षेत्ररक्षक चेंडूवर क्षेत्ररक्षक होता या ठिकाणी. पुन्हा विशाल मात्र 3 झेल या ठिकाणी घेतोय आणि फलंदाज बाद करतोय आणि समीकरण बनते येणारे 5 चेंडू आणि 18 धावा. येस डीजे. तर या ठिकाणी पाहिलात विशाल म्हात्रे याने अष्टपैलू खेळ कामगिरी केली. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर गावदेवी खार्डी संघाने निश्चितच एक जबरदस्त योगदान दिलंय. दुसरीकडे आपण पाहतोय आता मात्र विजयासाठी झुंजतोय तो शिळगाव संघ. येणारे चेंडू बाकी आहेत ते 5 जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आणि फलंदाज संजय मैदानामध्ये फलंदाज बाद झाला होता आपण पाहिलं होता. यावेळी रोहन हा 0 धावसंख्येवर. तर सामना करतोय फलंदाज या ठिकाणी राम. पुढचा चेंडू या षटकातला
आता चेंडू यावेळी क्षेत्रच्या चेंडूवर आणि या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्ड मॅन फायनलच्या क्षेत्रच्यामध्ये हा चेंडू फलंदाज बाधवतोय आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चौथा फलंदाज गमावलाय. येणारे 4 चेंडू आणि 18 धावा. येस नितीन. नक्कीच काका मात्र यामध्ये अजिंक्य यांनी 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज केले. 6 चेंडूमध्ये काकामध्ये 18, पण तो अजिंक्यला जेव्हा काकामध्ये म्हणजे अजिंक्य एक दोन्ही हेअरस्टाईल होती, पण तो आपण हेअरस्टाईल चेंज केली त्यामुळे अजिंक्यला ओळखलं नव्हतं काका मात्रे. तर निश्चितच आपण पाहिलं नितीन ज्याने 25 धावांचं योगदान दिलं. विशाल अनिमकर बुडती नौका पहिल्या नाखवा ज्याला आपण पाहायला मिळतो तो बाद झाल्यानंतर मात्र शिळगाव संघाचे फलंदाज एकामाग एक असे बाद होत गेले. त्याला विशाल मात्रे यांचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण पण पाहायला मिळतं आणि या ठिकाणी मात्र आता समीकरण बनते. येणारे 4 चेंडू 18 धावा. फलंदाज मैदानात नयन खेळण्यासाठी सज्ज. अजिंक्य या षटकातला पुढचा चेंडू. 18 ही धावसंख्या निश्चितच शिळगाव संघासाठी अशोक ठरलेले आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज या चेंडू निश्चित धाव गमावलेत. हाताचा चेंडू बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतो तो पण 1 धाव मिळते आणि या एका धावीच्या मध्ये धावसंख्या धावफलकार पुढे सरकते. धावा येतात त्या 5 गडी बाद. एकूण धावसंख्या 61. येणारे 3 चेंडू आणि 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. 3 षटकार येणं आवश्यक आहे आणि या सामन्यातील विजेता कोण असेल. येणारा चेंडू ठरवेल की या सामन्यातील विजेता कोण असू शकेल. मात्र शिळगाव संघाचा आपण विचार केला तर चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणतात. एखादा चमत्कार घडणार का. फलंदाज खेळण्याची सज्ज यावी संजय. अजिंक्य हा चेंडू निश्चितच मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज पूर्णपणे हुक झाला आणि अशा प्रकारे सामना पूर्णपणे झुकलेला आपण पाहतोय. ते गावदेवी खार्डी संघाच्या बाजूने आज 4 चेंडू. गोलंदाज अजिंक्यचा आपण विचार केला तर 4 चेंडूमध्ये त्याने फक्त 1 धाव दिली. 2 फलंदाज बाद केलेत. चांगली कामगिरी केली ती अजिंक्यने आणि आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 17 धावा. 2 चेंडू 17 धावा. जय गणेश घारवी संघाने तयार राहायचं आहे कारण सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानात जायचं आहे कारण पुढचा सामना 4 षटकांचा 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तर यावी अजिंक्य तयार. संजयसाठी हा चेंडू निश्चितच यष्टेच्या हातामध्ये चेंडू. 3रा फलंदाज या ठिकाणी बाद करतोय आणि अजिंक्य याने निश्चित चांगली कामगिरी केली. आता मात्र 1 चेंडू आणि समीकरण मात्र आपण पाहताय या ठिकाणी 17 धावांचं. शेळचे समर्थक या ठिकाणी नाराज असतील कारण आपण पाहिलं विशालने अलिमकरने जी फलंदाजी केली होती त्या फलंदाजीला मात्र कळस देऊ शकला नाही शिळगाव संघ. तर अंतिम चेंडू या षटकातला खेळाचं 2रं सत्र आणि हा चेंडू निश्चित लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र कोणती धाव नाही आणि अशा प्रकारे हा सामना निश्चितच या ठिकाणी जिंकलाय तो गावदेवी खार्डी संघाने. गावदेवी खार्डी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि नो डाऊट या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सामनावीर असेल तो विशाल मात्रे ज्याने 50 धावा 3 झेल त्याने घेतले आहेत आणि त्याचबरोबर गोलंदाजी करताना विशालने काय केलं. विकेट नाही ना. विशालने